27% ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका होती. तुम्ही याकडे कशा पद्धतीने बघताय? चांगलं आहे ना, हो ना मग चांगलं आहे ना, हो ना. आता काय अडचण नाही. सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे? मराठा आणि कुणबी एक आहे, हो अध्यादेश जी आर आम्हाला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही मागे हटणार नाहीत. कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायची असली तर आधार लागतो. कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही, आम्हाला चालवता येत नाही. आम्हाला कायदेमंडळ चालवावं लागतं. आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे? तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो. तर आता 58 लाख नोंदींचा अहवाल सरकारकडे आहे. 58 लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे, सरकार त्यांचं आहे. समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीने त्यांच्या सरकारला दिलाय. आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक हे जी आर काढायला काही हरकत नाही. आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण ज्यांना ज्यांना दिलं गेलं, ज्यांना पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं, कोणाचाही आधार नव्हता, कोणाचाही निकष जुळलेला नाहीये. फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून आत घातली. आमच्या तर नोंदी आहेत 58 लाख. त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागेल. दुसरं, हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहेत. सातारा संस्थांचं गॅजेट आम्ही लागू करून घेणार आहेत. कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये. आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंध संस्थांमध्ये इतके पुरावे, इतक्या नोंदी आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो, इतके पुरावे. मग आम्हाला ते पण घ्यायच्यात. म्हणजे मराठा आणि कुणबी एक ते तिन्ही गॅजेटेर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी सुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत. अधिसूचना काढली. राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारने दिला होता. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली, त्यांच्या सरकारी नोकऱ्या राहिल्यात, अशा 8-9 मागण्या आहेत ना आम्ही सरकारकडे दिलेल्या. त्यांच्या त्या पाठ झाल्या. आता तुम्हाला काय सांगावं, त्याच्यामुळे त्या पुऱ्या घेणार आहेत. त्याशिवाय मी मुंबई सोडित नसतो आणि मराठी यावरील सोडित बी नसतात. आणि इतके मराठी पहिलीच मराठ्याला बघणार आहेत. फक्त आडवं चालायचं नाही. फडणवीस साहेब आपण मुंबईकडे